वो पवित्र परमेश्वर है। हालेलुया। सारा स्तुति हम उसको देते हैं। पवित्र पवित्र है प्रभु, तू सबसे प्यारा है। 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 स्तुति मैं गाऊंगा सर्वदा और तेरी महिमा मैं करूंगा। ना तुझ जैसा कोई है प्रभु। अपने हाथ को उठाकर और शीश को झुकाकर सिर्फ एक नाम मैं गाऊं, प्रभु यीशु। पवित्र पवित्र है प्रभु, तू सबसे प्यारा है। 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 स्तुति मैं गाऊंगा सर्वदा और तेरी महिमा मैं करूंगा। ना तुझ जैसा कोई है प्रभु। अपने हाथ को उठाकर और शीश को झुकाकर सिर्फ एक नाम मैं गाऊं, प्रभु यीशु। अपने हाथ को उठाकर और शीश को झुकाकर सिर्फ एक नाम मैं गाऊं, प्रभु यीशु। सिर्फ एक नाम मैं गाऊं, प्रभु यीशु। सिर्फ एक नाम मैं गाऊं, प्रभु यीशु। What a God we have. प्रियानो, काय हा आमचा परमेश्वर What a आहे. mighty God we have. किती पराक्रमी आमचा देव What a आहे. mighty God we serve. हो, किती महान परमेश्वराची आम्ही Heaven सेवा bows करतो. before Him. आणि प्रियानो, देवाला सर्व गौरव. Heaven and earth adore Him. स्वर्ग आणि पृथ्वी जाय त्याचा आदर करो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Well, we have been enjoying all the blessings. आम्ही सर्व आशीर्वादाचा आनंद करत आहोत. These feasts are personalized. हे सण जे आहेत प्रियानो, व्यक्तित्व आहेत. The Israel celebrated in historical way. इस्रायलने सण साजरे केले ऐतिहासिक रीतीने. Israel celebrated historical way. आणि ऐतिहासिक रीतीने इस्रायल लोकांनी साजरा केलाय. And Jesus celebrated personally आणि येशू ख्रिस्ताने हे सण साजरे केले वैयक्तिक रीतीने in His body. त्याच्या शरीरामध्ये. And we are called to celebrate आणि आम्हाला बोलवलं गेलं आहे साजरा करण्यासाठी spiritually. आत्मिक रीतीने. So we are all together historically, personally and the spiritually. All we are celebrating. तर आम्ही सर्व मिळून प्रियानो ऐतिहासिक रीतीने साजरा करतो, वैयक्तिक रीतीने करतो आणि आध्यात्मिक रीतीने करतो. सर्व आम्ही करतो. Israel celebrated because they were delivered from Egypt. इस्रायलने साजरा केला कारण मिस्र देशातून त्यांची सुटका झाली. Jesus celebrated because he was the lamb येशू of the feast. येशू ख्रिस्ताने साजरा केला कारण प्रियानो तो त्या सणांचा कोकरा होता. Old Testament was the blueprint, आणि जुना करार जो होता तो निळा नकाशा. and New Testament is a foundation, आणि नवीन करार जो आहे तो पाया आहे. and we are the building. आणि आम्ही प्रियानो इमारत आहोत. Am I talking to somebody? कोणाशी मी बोलत आहे का? आम्ही इमारत आहोत. So we are celebrating spiritually, तर आम्ही आध्यात्मिक रीतीने साजरा करत आहोत. and when we celebrate the right manner, आणि जेव्हा प्रियानो योग्य रीतीने आम्ही साजरा करतो, the blessings of God flow.
देवाचे आशीर्वाद वाहतात. Today, if we do not celebrate the right manner, आणि जर आम्ही आज योग्य रीतीने साजरा करत नसेल we miss the blessings of तर God. देवाचे आशीर्वाद आम्ही गमवू That's शकतो. why celebrating right manner is most important. आणि म्हणून योग्य रीतीने हे सण साजरा करणे खूप महत्वाचं That's आहे. why Bible again and again say, my son, listen to my word. आणि म्हणून पवित्र शास्त्र पुन्हा पुन्हा आम्हाला सांगतं की माझ्या मुला माझी वाणी ऐक. If you hearken to the voice of God, जर तू देवाच्या वाणीला होकार दिलास so it is very important that we may hear and hearken to the voice of तर God. हे खूप महत्वाचं की देवाची वाणी आम्ही ऐकायचं आणि देवाच्या वाणीला होकार द्यायचं. So this feast, if many people do not understand, they miss the blessing. तर या सणाबद्दल प्रियानो पुष्कळशा लोकांना त्याची समज नाही म्हणून ते आशीर्वाद गमवून बसतात. Now when person sows the seed, need not to be educated. आणि प्रियानो एखादा व्यक्ती जेव्हा बी पेरतो तर त्याला शिक्षित असण्याची जरूर नाहीये. Okay, it need not to be only in America and Australia आणि असं पण नसायला पाहिजे की तो फक्त अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियामधला or village किंवा कुठल्या गावातला city. किंवा कुठल्या शहराचा or metro city. किंवा मेट्रो सिटीचा. It's not necessary. हे आवश्यक नाहीये. Even in the village you sow the seed, you will get the harvest. आणि गावामध्ये सुद्धा बी पेरली तर त्यातून तुम्हाला पीक मिळणार. So God's word works anyway. तर प्रियानो देवाचं वचन कुठेही कुठल्याही तऱ्हेने वाढतं. As long as right kind of the atmosphere is आणि there. जेव्हापर्यंत योग्य प्रकारचा प्रियानो तिथं वातावरण असेल. Now we have just gone through the feast of atonement, नुकतंच आपण प्रायश्चित्ताच्या सणामधून आलोय from where our forgiveness comes. आणि जिथून आम्हाला क्षमा येते. We saw in details how the forgiveness has come to us, आम्ही खूपच चांगल्या रीतीने पाहिलं प्रियानो की क्षमा आमच्याकडे कशी येते. and I shared with you आणि मी तुमच्याशी बोललो that when the repentance and atonement touches, आणि जेव्हा पश्चाताप आणि प्रायश्चित स्पर्शित होतात then the fruit comes, आणि मग प्रियानो फळ त्या ठिकाणी उत्पन्न then the होतं. blessing comes. मग आशीर्वाद येतात. God has already atoned for us, आणि देवाने आमच्यासाठी अगोदर प्रायश्चित केलंय. but the proper repentance पण प्रियानो जो मुद्दा आहे is that you पश्चाताप celebrate the repentance, आणि तो म्हणतो पश्चातापचा तुम्ही साजरा करा and I will atone for you, आणि तुमच्यासाठी मी प्रायश्चित करेन and your repentance will bring my atonement blessing into your life. आणि तुमचं पश्चाताप करणं जे आहेत माझ्या प्रायश्चिताचा आशीर्वाद तुमच्या जीवनात आणेन. Today many people say, Jesus, you died for us, Jesus, you paid the price, but we do not have the turning back from our sins and repentance from our आज sins. पुष्कळसे लोक म्हणतात येशू तू माझ्या पापासाठी मेला, येशू तू माझ्यासाठी क्रूसवरती गेला. पण प्रियानो इतकं येशू ख्रिस्ताने केल्यानंतर सुद्धा आम्ही पापातून अजूनपर्यंत वळलो नाही देवाकडे. Many people have question mark when Jesus paid the price. I met some people, they said, but you know Jesus paid the price, no? But you know Jesus paid the price, no? Yes, you are right, Jesus did pay the price, but you do not know how to receive the benefit of that price. हो, येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी किंमत मोजली, पण काही लोक जे आहेत त्यांना माहित नाही की ते किंमत जी येशू ख्रिस्ताने दिली त्याचा मोबदला आम्ही कसा घ्यावा. So this is what today we are learning. तर हेच ते आज आम्ही शिकत आहोत. And let me tell you something today. We need to realize something. आम्हाला काहीतरी जाणीव But करण्याची the गरज आहे. gathering of the fruit पण फळांचं एकत्र होणं is the gathering of the harvest. ते म्हणजे प्रियानो कापणीचं एकत्र होणं आहे. It is the latter rain. आणि ते सुद्धा प्रियानो तो आगोटीचा पाऊस. You know, that's why Bible says former glory. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं प्रियानो की पूर्वीचं गौरव, would पहिलं be, गौरव, you know, the afterwards glory, the first glory, you know, will be better than the former one. आणि प्रियानो पहिलं गौरव जे आहे प्रियानो ते पूर्वीच्या गौरवापेक्षाही उत्तम असणार. So there's a harvest rain. तर लक्षात ठेवा प्रियानो There are two rain. दोन प्रकारचे पाऊस आहेत. One bring barley harvest and one bring the wheat harvest. आणि एक जो आहे सातूची कापणी आणतो आणि दुसरे जे आहे गहूची कापणी आणतो. One rain came एक पाऊस आला that brought the barley harvest. That is, barley is Jews people. आणि जे सातूचा पाऊस आणला ते सातू म्हणजे यहुदी लोकांना. And second rain came and people like us who are Gentiles. आणि प्रियानो दुसरा पाऊस आला प्रियानो लोक आमच्यासारखे जे राष्ट्रीय जे विधर्मी. Hallelujah. हालेलुया. So we are Gentiles and God has brought us to salvation. तर आम्ही परराष्ट्रीय आहोत प्रियानो आणि देवाने आम्हाला तारणाकडे आणलं. So we can see
तर आम्ही पाहू शकतो In Feast of Tabernacle, there are all the fruits. मंडपाच्या सणामध्ये प्रियानो सर्व प्रकारची फळं आहेत. There's a harvest. त्या ठिकाणी कापणी Now आहे. let me tell you something connected to fruit. आता मला तुम्हाला प्रियानो काहीतरी बोलू द्या फळाच्या संबंधित. Let me tell you. मला तुम्हाला सांगू द्या. Now when you read book of Matthew 3rd chapter, मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय जेव्हा आम्ही वाचतो 7th onward. 7व्या वचनापासून, मत्ती शुभवर्तमान 3रा अध्याय 7व्या वचनापासून, परंतु परुषी व सदुकी यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपल्याकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यांस म्हटले, अहो सापांच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळण्यास तुम्हाला कुणी सावध केले? यास्तव पश्चातापास योग्य असे फळ द्या आणि अब्राम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका, कारण मी तुम्हाला सांगतो या दगडांपासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आणि आताच तर झाडांच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. Father, we commit once again this evening service at your feet. पिते आम्ही सोपितो पुन्हा एकदा संध्याकाळची सभा तुझ्या Let your चरणी. Holy Spirit lead us and guide us तुझा पवित्र आत्मा आम्हाला चालू मार्गदर्शन करो and bring us, Lord, आणि आम्हाला आणो to the blessing त्या आशीर्वादाकडे, of fruitfulness. हो त्या फलद्रूप होण्यासाठी. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now this word says that we need to bear fruit. आणि आता ह्या ठिकाणी या वचनामध्ये म्हटलं की आम्ही फलद्रूप होणं आहे. And goodness of God आणि देवाची चांगुलता, brings us to repentance. देवाची चांगुलता आम्हाला पश्चातापाकडे वळवते. And Bible says repentance brings the fruit. आणि पवित्र शास्त्र सांगतं पश्चाताप करण्याने फळ आणतं. Repentance brings the four fruit. पश्चातापाने प्रियानो फळ आणतं. Repentance brings the four fruit. आणि पहा प्रियानो पश्चातापाने फळ आणतं. And the Bible says शास्त्र म्हणतं that bring the fruit of repentance. की पश्चातापाची फळं आणा. Worthy of fruit of repentance. आणि पहा त्या फळाची योग्यता पश्चाताप करण्याची. So when you have the feast of atonement celebrated, properly, and you have repented, then there are fruits can be seen. आणि जेव्हा योग्य रीतीने प्रियानो आम्ही हा पश्चातापाचा सण जो आहे जेव्हा योग्य रीतीने आम्ही साजरा करू, मग प्रियानो ते पश्चाताप आम्ही केल्यानंतर त्याच्याने फळ दिसतात. Again I say पुन्हा मी म्हणतो that once you celebrate the feast of atonement, एकदा तुम्ही once प्रायश्चित्त you celebrate the feast of atonement, and after celebrating the feast of atonement, when you repent, then you go to the feast of tabernacle with the fruit in your life. प्रायश्चित्ताचा सण प्रियानो जेव्हा आम्ही And that is the experience in your life, that after one experience you are led to another experience, that is the feast. आणि पहा प्रियानो पश्चातापाचा हे जे प्रायश्चित्ताचा सण आम्ही योग्य रीतीने जर साजरा केला प्रियानो आणि आम्ही पश्चाताप केला तर पश्चातापाने प्रियानो आम्हाला फळद्रूप बनवतं. So that's why Bible says, आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं therefore, म्हणून he said, repent. आणि म्हणून तो म्हणतो Repentance bring four fruit. पश्चाताप करा कारण पश्चातापाने फळ So आणतं. if the repentance is not there, the fruits are not there. जर पश्चाताप नाही तर तिथं फळ नाहीये. And repentance must in the lives of people. आणि लोकांच्या जीवनामध्ये पश्चाताप करणं जरुरी आहे. And that's why God says, आणि म्हणून देव म्हणतो every person in Israel needs to repent. आणि प्रत्येक व्यक्ती जो इस्रायलमध्ये जे आहे त्यांनी पश्चाताप करावा. And now in churches, आणि आता मंडळांमध्ये in Christianity, ख्रिस्तीपणामध्ये the repentance has to have a style. आणि पश्चाताप जे It's आहे a Christianity style that you have to आणि repentance. ते ख्रिस्ती प्रकारचं प्रियानो ती पद्धत असायला पाहिजे. आम्ही It's continuously we repent for every time where we sin. आणि सतत प्रियानो आम्ही पश्चाताप करायचा In आहे Old प्रत्येक वेळी. Testament, they would go once in a year inside and they can have the repentance. But as we say, Jesus paid the price. Now every hour, every minute, you can have your repentance and forgiveness from God. जुन्या काळामध्ये प्रियानो वर्षातून फक्त एकदाच असायचं ते पश्चातापाबद्दल, पण नवीन काळामध्ये येशू ख्रिस्तामध्ये प्रियानो प्रत्येक मिनिट, प्रत्येक प्रास, प्रत्येक क्षणाला प्रियानो आम्ही पश्चाताप So करू. every time you can receive the forgiveness and every time you can repent, they had no matter how much you repent, but that day was the repentance, But today, anytime you repent and receive the forgiveness,
and any time you can lead people to the repentance and आणि forgiveness. आज प्रियानो मला तुम्हाला सांगा कुठल्याही प्रियानो आम्ही पश्चाताप करू शकतो, कुठल्याही वेळी देवाकडून आम्हाला क्षमा प्राप्त होते आणि लोकांना प्रियानो कुठल्याही वेळी आम्ही पश्चातापाकडे वळायला लावतो. You know, when Jesus rose again, he said, whosoever sins you will be forgiven, they'll be forgiven. येशू ख्रिस्त पुन्हा जेव्हा उठला प्रियानो तो म्हणाला ज्यांना कुणाची पापांची प्रियानो तुम्ही क्षमा कराल ते क्षमा केले जातील. You know, it's not a preacher and teacher, it is the repentant. आणि ते प्रचारक किंवा गुरु असं नाही प्रियानो, ते पश्चातापाचा विषय. Everybody must repent. प्रत्येक जण पश्चाताप करायला पाहिजे. Everybody must repent. प्रत्येक जण पश्चाताप करायला I पाहिजे. told you why repentance, because they broke the covenant of God. आणि मी तुम्हाला बोललो Ten की commandments. का पश्चाताप करायचं, कारण त्यांनी प्रियानो ते 10 आज्ञा त्यांनी And मोडल्या. I shared with you 3 And- days ago. आणि 3 दिवसापूर्वी मी तुमच्याशी बोललो And I shared with you आणि मी तुम्हाला बोललो how they broke की कसं त्यांनी ते आज्ञा the मोडल्या, 10 commandments. ते 10 आज्ञा. And 10 days of 7 months, आणि पहा 10व्या दिवशी 7व्या महिन्यात God gave them again. देवाने पुन्हा त्यांना 10 आज्ञा दिल्या. And God says, आणि देव बोलला for this day you shall repent because you had broken this आणि commandment. ह्या दिवसासाठी तुम्ही ह्या दिवसामध्ये तुम्ही पश्चाताप कराल कारण तुम्ही ते 10 आज्ञा मोडल्या. And you should come where, you know, आणि तुम्ही कुठे यायला पाहिजे माहिती, to the ark of the Lord. आणि त्या देवाच्या कोशाकडे, Because these 10 commandments are inside, you should come every year and you should sprinkle blood and say, this year also I have broken. आणि देवाच्या कोशामध्ये येऊन प्रियानो त्या 10 आज्ञा जिथे ठेवलेल्या आहेत तिथं रक्ताचं शिंपण करावं आणि तुम्ही म्हणावं की ह्या वर्षी सुद्धा मी आज्ञा मोडल्या. And remember all your sins आणि तुमच्या सर्व पापांची आठवण करा and send the lamb inside. आणि त्या कोकऱ्याला आज And tell God, I have broken this. आणि देवाला तुम्ही सांगा की मी देवा तुझी आज्ञा मोडल्या. And when the perfect sacrifice sprinkle the blood, आणि जेव्हा पवित्र अर्पण ते रक्ताचं शिंपण होतं and the perfect high priest, आणि तो परिपूर्ण याजक, then God would say, आणि मग देव म्हणे go, जा your sins are forgiven. तुमच्या पापांची क्षमा And I झाली. told you, it's not what sin, it is the perfect आणि sacrifice. मी तुम्हाला सांगितलं प्रियानो कुठल्या प्रकारचं पाप हे नाही, पण परिपूर्णचा अर्पण. If somebody is come with biggest sin, आणि जर कोणीतरी मोठं पाप करून आलाय, worst sin, भयंकर पाप or small sin, किंवा लहान पाप, doesn't matter. काय हरकत नाही, It is the sacrifice that matters. पण ते अर्पण तो विषय आहे. हालेलुया. And I don't think आणि मला- anybody else have better sacrifice than Jesus. आणि मला वाटत नाही प्रियानो की कुणाकडे पण प्रियानो उत्तम अर्पण असो येशू ख्रिस्तापेक्षा. And God said, I am pleased with him. आणि देव म्हणतो की त्याच्याबद्दल मी संतोषित आहे. And no sin is greater than salvation. आणि पहा कुठलंही पाप महान नाहीये तारणापेक्षा. So turn to somebody and say, my salvation is greater than all sin that I committed. तर कुणाकडे वळून सांगा म्हणा की माझं तारण जे आहे ते श्रेष्ठ आहे सर्व पाप जे मी केल्या माझ्या जीवनात. You know something, those sin consequences would have been dangerous. तुम्हाला माहिती प्रियानो It can kill person. पापांचे परिणाम इतके भयंकर आहेत, It can kill family. एखाद्या माणसाला किंवा कुटुंबाला मारून टाकू It can शकतं kill all the blessings of God. आणि देवाचे सर्व आशीर्वाद मारून टाकू You know, शकते. Satan is just waiting before the time, dig the grave for you and your family. तुम्हाला माहिती प्रियानो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी सैतान फक्त थांबलेला आहे की वेळेच्या अगोदर तुमच्या नावाची कबर खोदून ठेवण्यासाठी. Bible says he's come to steal and to kill and to destroy. पवित्र शास्त्र सांगतो तो आलाय नाश घात व चोरी He करण्यासाठी. has prepared a grave त्यांनी कबरेची तयार केली आहे for your family, my family, तुमच्या कुटुंबासाठी माझ्या कुटुंबासाठी, before the time. ते सुद्धा वेळेच्या अगोदर. But thank God for Jesus Christ who said, I have come that you may have life and life पण abundant. देवाला धन्यवाद असो येशू ख्रिस्ताबद्दल जो म्हणतो मी आलो आहे तुम्हाला जीवन आणि ते सुद्धा विपुलतेचं जीवन देण्यासाठी. And the plan of Satan to bury you is cancelled. आणि सैतानाची जी की योजना आहे तुम्हाला पुरून टाकण्याची ती रद्द केली आहे. When Jesus paid the price. केव्हा जेव्हा येशू ख्रिस्ताने किंमत And मोजली. when Jesus said, go and ask forgiveness because there is power. आणि जेव्हा येशू म्हणतो की जा आणि क्षमा माग कारण त्यामध्ये सामर्थ्य He आहे. didn't say, go and ask people that your sins are maybe forgiven, maybe this sin, maybe that sin. No, he said, go and tell them. आणि तो असं बोलला नाही की कदाचित तुमच्या पापांची क्षमा कदाचित I होईल. can see smile on some of your faces because inside your heart something is telling you, wow, I am forgiven. तुमच्या चेहऱ्यावरती Turn to someone and say, I am forgiven. कोणाकडे वळून सांगा म्हणा की माझी क्षमा झाली आहे, मला क्षमा मिळाली आहे. You know, David said, blessed is the man whose sins are forgiven. दावीद म्हणतो धन्य तो व्यक्ती ज्याच्या पापांची क्षमा झाली आहे. हालेलुया. The
The Spirit of the, everybody read together, the Spirit of the Lord is upon me. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे Because God has anointed me to preach good tidings. He has sent me to bind up the broken-hearted. You know, in His atonement, there is a binding up of broken-hearted. तुम्हाला माहिती प्रियांनो त्याच्या त्या प्रायश्चितामध्ये भग्न हृदयांना पट्टी बांधावी अशा प्रकारचं कार्य आहे. Okay? To proclaim liberty. येस You know, liberty is a jubilee year. आणि पहा Okay, to the captive, yeah. Okay. येस The proclaim the acceptable year. Yes. Turn to somebody and say acceptable year. प्रसादाचे वर्ष. You know, Jesus on 4th chapter of book of Luke and 18th verse, Jesus speak this word. लूक शुभवर्तमान 4 अध्याय आणि 18 वचनामध्ये पहा येशू ख्रिस्त हे वाक्य बोलतोय He says what he has come for. आणि तो It was all म्हणतोय about me. काय कारणासाठी तो आला आहे And he said, today in your ears, आणि तो पुढे म्हणतो की तुमच्या आज कानामध्ये turn to say in my ears. आणि कुणाकडे वळून सांगा म्हणा की माझ्या कानात This scripture has been fulfilled. आणि या शास्त्रलेखाची पूर्णता होत आहे. आमेन. So today in your ears, तर आज तुमच्या कानात आमेन हालेलुया. okay. There's one more thing I want to tell you, yeah. And the day of vengeance of our God, to all that they mourn, the vengeance of God, okay? Everybody say vengeance of God. सांगा देवाचा सूड घेणं. Okay, stop it here. Now somebody read book of Luke 4th chapter. लूक 4 अध्याय. The Spirit of the Lord is upon me because He has anointed me to preach the gospel to the poor. He has sent me to heal the brokenhearted, to preach deliverance to the captive, and recovering of sight to the blind, to set at liberty them that are bruised. Yeah? To preach the acceptable year of the Lord. He closed the book. He closed the book, you sure? Did he close the book? There's something he missed it. The vengeance belonged to the Lord. He stopped it because he never came for vengeance, he came for forgiveness. सूड घेण्यासाठी कधी परमेश्वर आला नाही पण तो क्षमा करण्यासाठी आला. So forgiveness and jubilee year goes together. तर क्षमा आणि योबेल वर्ष संगतीत चालतात. So when in Old Testament, when the high priest would come, he say, "Hear, O Israel, जेव्हा महायाजक जुन्या काळामध्ये प्रियानो जेव्हा तो यायचा तो म्हणता the Lord your God is one God, ए इस्रायलांनो ऐका तुमचा देव परमेश्वर हा एक देव and आहे He has forgiven you." आणि त्यांनी तुमची क्षमा केली आहे. There would be jumping and dancing and singing. आणि त्या ठिकाणी उत्सव व्हायचा प्रियानो लोकांचं People would ओरडणं jump like mad लोक प्रियानो वेड्यासारखे because they नाचायचे now know that jubilee year is their portion. कारण त्यांना कळून यायचं की आता योबेल वर्ष त्यांचा वाटा आहे. Then doesn't say, you know, there was an acceptable year, but this is the acceptable destiny. तुम्हाला माहिती प्रियानो ते स्वीकारण्याचं वर्ष होतं पण इथं प्रियानो भवितव्य आहे. Do you understand what I'm saying? ऐकताय तुम्ही मी काय Did you बोलतो? understand? समजते तुम्हाला. Don't be condemned by people. लोकांकडून दोषी होऊ नका. When God has forgiven you, जेव्हा देवान तुम्हाला क्षमा केली blessing has to flow. आशीर्वाद व्हायलाच पाहिजे. You know something? David says, goodness and mercies येस आमेन will be after me. येस दावीद म्हणतो Oh, my. येस हालेलुया. दावीद म्हणतो दया आणि चांगुलपणा माझ्या आयुष्याच्या सर्व दिवस मागे येतील माझ्या मागे येतील. Today, आज tomorrow, उद्या
Monday, सोमवारी, Tuesday, मंगळवारी, Wednesday, बुधवारी, Thursday, गुरुवारी, Friday, शुक्रवारी, Saturday, शनिवारी and Sunday. आणि रविवारी. You know, what will be after you? आणि तुमच्या मागे काय असणार? Goodness and mercy. चांगुलपणा आणि दया. You know something? Some of us have situations, circumstances that twisted us so badly that we can't see the hope of all these situations. आणि आमच्यातून But you प्रेरणा. know something? Even till now, when you turn back, thus far, nothing has gone wrong. हालेलुया, आमेन, आमेन, हालेलुया. परिस्थिती वातावरण प्रेरणा Every day you thought, every day you thought, every day you feared. Every day you slept with the fear. You got up with fear. Every day surrounding, every day trouble. But when you see, no, हालेलुया, आमेन, आमेन, nothing has gone wrong. हालेलुया. Our God is mighty God. Yes. प्रत्येक दिवशी प्रियानो तुम्ही वातावरण परिस्थिती जे आहेत तुमच्या विरुद्ध पाहिलेली आहे. भीती यायची, झोपताना भीती, उठणार झोपताना. पण आतापर्यंत प्रियानो तुमचं काहीही झालं नाही. So fear not your past, because past is behind, and whenever you turn back, you will see goodness and mercy. आणि भूतकाळाचा बद्दल प्रियानो भिवू नका, कारण तुमचा भूतकाळ मागच्या बाजूला आहे आणि मागून प्रियानो देवाची दया आणि देवाची चांगुलता आहे. When you repent, जेव्हा तुम्ही पश्चाताप कराल, blood of Jesus cleanses. येशू ख्रिस्ताचं रक्त And तुम्हाला not only स्वच्छ cleanses, आणि फक्त स्वच्छ करत नाही, but there are two sisters, पण दोन बहिणी, goodness and mercy. दोन बहिणी आहेत, चांगुलपणा आणि दया. दोन बहिणी. You know, mercy means what? तुम्हाला माहिती दया याचा अर्थ? Mercy means what? Judgment you deserve, that God's wipe away. आणि ज्या 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 न्यायासाठी तुम्ही योग्यता होता, देवाने ते तुमच्या जीवनावरतून काढून टाकलंय. That's why the blind man was saying, Son of David, have mercy upon me. He doesn't say grace. And He said mercy. Mercy means God wipes away your judgment. आणि पहा प्रियानो, दया म्हणजे प्रियानो तुमच्यावरचा न्याय जो आहे देव पुसून टाकतो. What you deserve, ज्याच्याबद्दल प्रियानो तुमची योग्यता आहे, God wipe away. देव प्रियानो तो न्यायच तुमच्यावरून पुसून टाकतो. Judgment. तो Come न्याय. to somebody say, yes, I deserve, but Kun- God took away. David, there's one more word says, आणखी एक वचन म्हणतं, what will overtake you? Blessings of God will overtake you. देवाच्या आशीर्वाद तुम्हाला ओलांडून पुढे चालतील. हा, Woo! हालेलुया. It will overtake you. आणि पहा तुम्हाला, Before you go, the blessings will stand over you. ओ प्रियानो, तुम्ही पोहोचायच्या अगोदर आशीर्वाद जे आहेत तिथं कार्य करतील. Now, serious matter is the repentance and the jubilee goes together. आता गंभीर विषय काय आहे प्रियानो, की पश्चाताप आणि योबेल वर्ष संगती चालतात. When you repent, then the atonement works in your life. आणि जेव्हा तुम्ही पश्चाताप कराल मगच प्रियानो प्रायश्चितचं कार्य होणार. And many people do not know what repentance आणि is. पुष्कळशा लोकांना पश्चाताप याचा अर्थच माहित That's नाही. why this blessing doesn't come. आणि म्हणून प्रियानो आशीर्वाद येत We नाही. need to know what repentance is. आम्हाला कळून घ्यायला पाहिजे की पश्चाताप याचा अर्थ काय. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं, repentance brings forth fruit. आणि पश्चाताप आम्हाला फळद्रूप So there करतो. are places in your life where there is no fruit, know whether you repented there. आणि असे ठिकाण आहे तुमच्या जीवनामध्ये जिथं फळं नाही, जाणून घ्या की तुम्ही पश्चाताप केला का. We are praying. आम्ही प्रार्थना We are करतो, praying for many things. पुष्कळ गोष्टी आम्ही प्रार्थना करतो. You know, when prodigal son, जेव्हा उदळा पुत्र, when he repented जेव्हा त्यांनी पश्चाताप केला and he came to father, आणि तो पित्याकडे आला he said, Father, आणि तो म्हणाला, हो बाबा, forgive me. मला क्षमा करा, I sin against you मी तुमच्या विरुद्ध पाप केलं and against heaven. आणि स्वर्गाच्या विरुद्ध. But he didn't stop. पण तिथंच तो थांबला नाही, Something he said. काहीतरी अजून बोलला. He said, तो म्हणाला, I am not worthy to be your son. तुमचा पुत्र असणं मी योग्य नाहीये, Make me your servant. मला तुमचा सेवक बनवा. That was the fruit of repentance. आणि पहा, तेच पश्चातापाचं फळ होतं. हालेलुया. And today there is no fruit of repentance. आज You आपण have committed sin. Oh. Yes, God forgive me. Who God forgive me? Who told you?
You know, God will forgive, but the church will not forgive. Why church will not forgive? Because still the fruit is not there in you. हो, पश्चातापाचं फळच नाहीये. आणि म्हणून का फळ नाही? कारण पश्चाताप तू खराखुर केला नाहीये. How many of us have repented and said, my repentance is like that, there is no fruit? You know, people need to see fruit of repentance to believe आणि पहा, लोकांना प्रियानो त्या that yes, he has really repented. हो, लोकांना पश्चातापाचं फळ तुमच्या दिसायला पाहिजे विश्वास ठेवण्यासाठी की हो, खराखर You know, repentance makes you humble. Your Hallelujah. blessing comes from God. Today's repentance is not true repentance. आणि आजचे पश्चाताप खरे पश्चाताप Today's नाहीये. repentance is just forgive me. आजचे पश्चाताप फक्त मला क्षमा करा, But there is no change. पण बदल नाहीये. You know something? तुम्हाला माहिती काहीतरी Here in book of Matthew, 3rd chapter, ही तर मत्तेच्या he तिसऱ्या says अध्यायात now axe has been laid upon root. आणि तिथं म्हणाला की आता कुऱ्हाड त्या मुळांवरती ठेवली आहे. Before it was fruit, but now it is root. आणि पूर्वी प्रियानो ते फळ होतं, पण आता ते मुळं आहेत. And he said, आणि तो म्हणतोय before you committed sin, पूर्वी तुम्ही पाप केलं, you received forgiveness. तुम्ही क्षमा प्राप्त But केली, the roots of your heart of sins were not changed. पण तुमच्या हृदयाचे जे मुळं जे आहेत पापांचे ते अजून बदलले नाहीये. But now, पण आता you sons of vipers, आणि तुम्ही सर्पांच्या पिल्लांना God has kept that axe on the root. आणि देवाने Now आता God is going to change your heart of sin. आणि आता देव तुमच्या पापाचं हृदय जे ते And बदलणार He's going to give you new heart. आणि तो तुम्हाला नवीन हृदय देणार. The soft heart. हो, तो कोमल The हृदय. hardened heart is gone. तुमचं कठोर हृदय आता निघून गेलंय. Turn to somebody and say, see, my hardened heart is gone. कुणाकडे वळून सांगा म्हणा की पहा, माझं कठोर हृदय निघून गेलंय. We can't fool with God. देवाबरोबर आम्ही मूर्ख खेळत नाही. Am I talking to somebody? कुणाशी मी बोलतोय का? Now the axe आता ती कुऱ्हाड has been put on the root. त्या मुळांवरती ठेवली You know, when गेली. you see the tree, जेव्हा तुम्ही झाडाला पाहता it's a mango tree. आणि आंब्याचं झाड आहे And you say, tree, आणि तुम्ही म्हणता हे झाड repent. पश्चाताप कर, It's the mango tree. आणि आंब्याचं झाड आहे ते, We want to have the apple tree. आणि आम्हाला आता सफरचंदाचं झाड हवंय. So you break all the mango. तर तुम्ही प्रियांनो सर्व आंबे तोडता. Now there is no fruit on the tree. आता झाडावर आता कुठलंही एकही फळ नाहीये. And now tree say, I repent. आणि आता झाड म्हणते मी पश्चाताप करतो. All mangoes have fallen. सर्व आता आंबे पडले, Now I repent. आता मी पश्चाताप करतो. And we say, okay, आणि आम्ही म्हणतो ठीक आहे, now you change. आता तू बदललायस. And next year, आणि पुढच्या वर्षी again the mangoes are coming. पुन्हा आंबेच लागलेत. Again you come. पुन्हा तुम्ही येता. Tree, हे झाड how is it? असं कसं झालं? No, that season. नाही, तो हंगाम In that season only. आणि त्या सीझन मध्येच. Then again you break it. आणि पुन्हा प्रियानो तुम्ही ते Third तोडता. year again. तिसऱ्या वर्षी तसंच. No apple. सफरचंद नाही, It will not come apple. ते सफरचंद कधीच होणार But नाही. God has, put the axe on the root. पण देवाने आता ती कुऱ्हाड त्या मुळावरती ठेवली. Now roots are changed. आता मूळ बदललेत. If you want that really feast, the tabernacle, जर तुम्हाला the खरोखर gathering of harvest, Oh. you need to celebrate the proper way of atonement. कापणीचं प्रियानो संपूर्ण एकत्रीकरणचा तुम्हाला सण साजरा करायचा असेल तर तुम्ही प्रियानो योग्य रीतीने पश्चाताप करण्याची प्रथम गरज आहे. And it is not for everybody. आणि तुम्हाला माहिती प्रियानो, हे सर्वांसाठी नाही. It says, the goodness of God brings you to repentance. आणि पहा, देवाची चांगुलता तुम्हाला पश्चातापाकडे वळवते. It's not for everybody. हे सर्वांसाठी नाही. You can say, please forgive me. आणि तुम्ही म्हणू शकता आम्हाला क्षमा करावं. Because if your heart is still bound in sin, आणि तुम्हाला माहिती प्रियानो, कारण तुमचं हृदय अजून पापामध्ये बनलेलं you आहे. fear तुम्हाला भीती आहे for repentance. पश्चाताप करण्यासाठी. You repent in fear. ओ प्रियानो, तुम्ही पश्चाताप करता भयामध्ये. You don't repent in honest. आणि प्रियानो, प्रामाणिक रीतीने तुम्ही पश्चाताप करत नाही. You fear the consequences. आणि पहा प्रियानो, तुम्हाला भीती असते त्याचा परिणाम काय होणार. You have a picture of Saul and David. आणि तुमच्याकडे प्रियानो चित्र आहे शौल आणि दावीद. When Saul committed sin जेव्हा शौलने पाप केलं and prophet of God came आणि देवाचा संदेश आला and he said, why have you committed sin? आणि त्यांनी शौलला म्हटलं तू का पाप केलंस. And the Saul jumped on him. आणि शौलने त्याच्यावरती उडी मारली. And Saul has so many excuses why he had to go and bring those आणि things. शौलकडे अनेक प्रकारची कारणं होती की त्याला जाऊन काय हे सर्व आणावं लागलं. And he jumped on him आणि त्या देवाच्या संदेशावर and तो उडला tried to tear his clothes. आणि त्याचे वस्त्र फाडण्याचा प्रयत्न केला. That was not repentance. आणि त्याला पश्चाताप म्हटलं But जात when he नाही. went to David पण जेव्हा दाविदाकडे तो गेला and he said, आणि तो म्हणाला you are that man. तू
तूच तो पुरुष आहे who have committed sin. ज्यांनी पाप केलंय. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं David went to the wilderness and he fell before God. की दावीद त्या अरण्याच्या परिस्थितीत गेला आणि त्यांनी देवासमोर And उपडे he पडला. cried, create in me a clean heart, O God, and renew a right spirit within me. Cast me not away from your presence and give me the joy of, and take not your Holy Spirit and give me the joy of the आणि salvation. त्याने ओढून देवाकडे प्रार्थना केली की मला नवीन हृदय तू दे, तुझ्याकडून माझ्याकडून तर पवित्र आत्मा जाऊ देऊ नको, मला तर तारण्याचा आनंदाने तू भर. Hey God, it's not that prophet. His God, it's not Bathsheba. Hey God, it's not that man. Hey God, it's between you and me. How can I do this, Lord? प्रभू देवा हे तुझ्या Forgive me, Lord. Under the influence of lust, I did it. How can I do, Lord? How can I? You know something, God not only forgive him, but God said, I will restore the tabernacle of David. हो पहा देवाने फक्त दाविदाला क्षमा केली नाही He पण didn't देव say, I म्हणाला, will restore the tabernacle of Solomon. Solomon. He didn't say, I will restore the tabernacle of Moses. But you see, he said, I will restore the tabernacle of David. पण आपण पाहतो की तो देव म्हणाला की मी दाविदाचा मंडप जो आहे पुन्हा त्याची पुनर्स्थापना करेन. It is not people. लोक नाही प्रियानो, It is your relation with God. पण ते तुमचं नातं देवाबरोबरचं. Are you listening? ऐकताय तुम्ही? Are you listening? ऐकत आहात? That repentance comes right from your heart. आणि ते पश्चाताप येतो सरळ तुमच्या Because हृदयातून, God gave you that heart. कारण देवाने तुम्हाला ते हृदय दिले And you say, Lord, forgive me. आणि तुम्ही म्हणता देवा It is not because people have sinned. You know, the woman आणि पहा ती स्त्री who was caught जी धरली गेली in adultery त्या व्यभिचार करताना and was brought before Jesus. आणि येशू समोर तिला आणण्यात आलं. She was caught. पहा ती धरली गेली होती, But this woman पण ही स्त्री who came and fell at the feet of Jesus and broke the alabaster box. आणि जी आली आणि येशूच्या पाया पडली आणि त्या अलबास्टरचा बक्सा तिने फोडला Nobody even caught her. आणि कुणी पण तिला धरलं नाही. But she came repenting, पण प्रियानं पश्चाताप करत ती आली. convicting, I am wrong. आणि ही खात्री करत की मी चुकीचे And there was a fruit. आणि ते फळ होतं. And what fruit? She fell at the feet of आणि Jesus. फळ काय होतं की येशूच्या And पायापाशी Jesus पडली said, this fruit, आणि येशू ख्रिस्त म्हणाला की हे wherever gospel will be preached, जिथं कुठं सुवार्ता बोलली जाईल, हालेलुया, आमेन, हालेलुया, bring the fruit of repentance तर पश्चातापाची फळं तुम्ही आणा into this tent. या तंबूमध्ये. Bible said, testify. आणि पवित्र शास्त्र Bring the सांगतं fruit of repentance पश्चातापाची फळ तुम्ही आणा before God देवासमोर and say, God, आणि सांगा देवा I did wrong. मी चुकलो, God, I did wrong. देवा मी चुकलो, God, I played. देवा मी खेळलो, God, I disturbed. देवा मी त्रास God, आणला, I brought division in the church. देवा मंडळीमध्ये मी God, I विभागणी आणली, played partiality in the देवा church. मी पक्षपातीचं God, कार्य I tried केलं, I tried to put people down. देवा मी प्रयत्न केला लोकांना खाली टाकण्याचा. God, you never gave me anything to put the people down. हो देवा तुम्हाला लोकांना खाली टाकण्यासाठी काही दिलं नाही, It's a testimony, Lord. पण प्रभू ही साक्ष आहे. Lord, forgive me. प्रभू मला क्षमा कर, Lord, change me. प्रभू मला बदल, And not only forgive me, आणि फक्त क्षमा करू नकोस but change me. पण माझा बदल सुद्धा कर, Because Christ has brought change. कारण ख्रिस्ताने बदल आणलाय. आमेन. It's not blood of bull and goat. कुठल्या बैलाचं किंवा बकऱ्याचं रक्त नाही, It's a blood of God's Son पण देवाच्या पुत्राचं ते रक्त आहे that cleanses you completely. जे तुम्हाला प्रत्येक पापातून तुम्हाला शुद्ध करते. Repentance is ongoing process. आणि पश्चाताप प्रियानो ही सतत प्रक्रिया आहे. Every day प्रत्येक दिवशी we have to experience that. आम्हाला त्याचा अनुभव घेत राहायचा Am आहे. I talking to somebody? कोणाशी मी बोलतोय?